या माळेगाव भूमीमध्ये शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांचा आवडता हा स्पर्धा। या स्पर्धेचे उद्घाटक आमचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब, नायब तहसीलदार मोकळे साहेब, अमीर साहेब, वेलवाड साहेब, निलपत्रीवर साहेब, हे सर्व इथं व्यासपीठ। मित्रों, न्यायालयाने बंदी आणून 11 वर्षे झाला आपण पाहतो की हा शंकरपट बंद होता, पण 2022 ला न्यायालयाने परत जी.आर. काढला की या पशूंना कोणती दुखापत न होता हा शंकरपट घेण्यात यावा। पण जिल्हा परिषद ही यात्रा जिल्हा परिषद भरवते, जिल्हा परिषद पंचायत समितीने ग्रामपंचायत भरवते, पण जिल्हा परिषदचं म्हणणं असं होतं किंवा हा कार्यक्रम वैयक्तिक घेण्यात यावा, शासकीय कार्यक्रम घेता येणार नाही। म्हणून आम्हाला 2 वर्षे अशी अडचण आली। आदरणीय या नगरीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही 2 वर्षे वर्गणी गोळा करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा 2 वर्ष झाला आम्ही शंकरपट चालू ठेवला। आणि या वर्षी या नगरीचे आमदार साहेबांनी, चिखलीकर साहेबांनी परत हा कार्यक्रम जिल्हा परिषदच्या पत्रिकेत देऊन मला वाटले पहिला असेल की 61,000 रुपये पहिलं बक्षीस आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरं बक्षीस 51, तिसरं बक्षीस म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, आणि इथं येणाऱ्या जे बैलगाड्या जोडे त्याला प्रोत्साहन पण आम्ही जे बक्षीस देणार आहोत। म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही शंकरपट चालू केला 2 वर्षे, पण साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढल्या वर्षी म्हणजे यात्रेमध्ये हल्ल्याच्या टकरी पण होत होत्या, गाढव घोडे उंट यांच्या स्पर्धा, रनिंग स्पर्धा होत होत्या, पण यावर्षी आम्हाला त्या घेता आल्या नाही। पण पुढल्या वर्षी तुम्हाला शब्द देतो की या सर्व स्पर्धा माळेगाव मध्ये इथं घेण्यात येतील आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल एवढं आश्वासन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सरपंच।